नमस्कार. मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे अख्खे मूग वापरून पालक आणि शेपूचा गरगटा. तर यासाठी मी इथे मूग हे छोटे वाटी मूग घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटांसाठी कढईत आधी भाजून घेतले की मूग छान शिजतात म्हणून. आणि इथे मी व्यवस्थित आता पालक आणि शेपू, पालक जर एक जुडी असेल तर त्याच्या अर्धा शेपू मी इथे वापरलेला आहे. आणि हे व्यवस्थित स्वच्छ धुवून मी बारीक चिरून कुकरला आता लावून घेणार आहे. स्वच्छ धुलेला पालक आणि शेपू. आता याचमध्ये मी मूग, अख्खे मूग हे मगाशी भाजून घेतलेले होते, ते मूग देखील मी इथे आता ॲड करून घेणार आहे. भाजून घेतल्यामुळे काय होतं, मूग पटकन आपले शिजले जातात म्हणून. हे पहा, मस्त व्यवस्थित भाजून घेतलेले मूग. आता यामध्ये मी छोटे 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड करून झालं की मस्त असं आपलं कुकर लावून घ्यायचा आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित. मूग पटकन शिजतात, पण एकदम बारीक शिजलेले आपल्याला मूग हवेत आणि पालकची भाजीसुद्धा एकदम शिजून व्यवस्थित तयार व्हायला हवी म्हणून. दोन्ही एकदम एकजीव झाले की मग आपली पालक गरगट्याची भाजी खूप अशी सुंदर लागते खाण्यासाठी म्हणून. आता मी इथे करून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. आता मी इथे एक टोप गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल. तेल छान गरम झालं की यामध्ये मी घेणार आहे जिरे. जिरे व्यवस्थित असे तडतडले. हे पहा, इथे एक छोटा चमचा मी जिरे वापरलेले आहे. मोहरी वापरायची नाही आहे यामध्ये, फक्त जिऱ्यांची फोडणी करायची आहे. 1 छोटी चमचा हळद आणि 1 छोटा चमचा हिंग वापरलेला आहे. आता मी इथे व्यवस्थित फोडणी करून घेणार आहे. मिरची, लसूण आणि जिरे हे 3 पदार्थ मी मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत. सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत यामध्ये मी, त्याने चव खूप छान येते गरगट्या भाजीसाठी. सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत, लसूण आणि जिरे हे एकत्रित करून मी वाटून घेतलेलं आहे. जिऱ्यावरती, तेलावरती ही फोडणी अति मस्त अशी 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. छान तेल सुटेल असं व्यवस्थित. मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ. छान भाजून घ्यायचं बरं का. जोपर्यंत कच्चा वास आपल्या लसणाचा जात नाही तोपर्यंत व्यवस्थित असं हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी इथे ॲड करून घेणार आहे शिजवून घेतलेले मूग आणि आपला पालक. हे पहा किती व्यवस्थित आणि छान असं शिजून तयार झालेला आहे. 5 ते 7 तुम्ही शिट्ट्या आरामात द्या, जेणेकरून काय होईल, व्यवस्थित ही भाजी शिजून तयार होईल आणि मूग देखील मस्त असे शिजले जातात म्हणून. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. फोडणी आणि ही भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. खूप सुंदर लागते ही भाजी. ही गरगटा भाजी नक्की करून बघा आणि गरम गरम भाकरीसोबत ही गरगटा भाजी एकदम चविष्ट अशी लागते. आणि आता आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करून 4 ते 5 मिनिटांसाठी बारीक गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. काही नाही, खूप सोपी आहे करायला. फक्त एकदा पालक निवडून घ्यायचा स्वच्छ, शेपू आणि पालक स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. कुकरला मुगासोबत, अख्ख्या मुगासोबत शिजवून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं मूग आधी 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे. करपू द्यायचे नाही आहेत मूग आणि मगच आपल्याला कुकरला लावायचे आहेत व्यवस्थित. आता मी इथे हवं तितकं पाणी ॲड करून व्यवस्थित उकळी आणून घेणार आहे 3 ते 4 मिनिटांसाठी. आणि नंतर आपण लसणाची
आणि मिरच्याची व्यवस्थित वरून एक तुपाची फोडणी करून घेणार आहोत. येस, तेल आता आपण फोडणीसाठी वापरलं होतं मगाशी, पण आता आपण भाजी तयार झाली की व्यवस्थित अशी तुपाची देखील फोडणीवरून करून घेणार आहोत. मगाशी थोडंसं मीठ कमी पडलं होतं म्हणून मी आता अजून थोडंसं मीठ ॲड करणार आहे. हे पहा, व्यवस्थित शिजते आपली भाजी, मस्त एकजीव झालेली आहे. आता मी बघितलं बाजूलाच कढई ठेवलेली आहे आणि लगेच फोडणी करून घेणार आहे. मिरच्या आणि लसूण, बारीक कट केलेला लसूण व्यवस्थित असं छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त असं वरून देखील फोडणी करून पटकन झाकण देऊन द्यायचं की छान आपली फोडणी त्यावरती मुरून जाते. किती सुंदर अशी ही भाजी दिसते बघा. मस्त गरम गरम भाकरी आणि हा गरगट्टी भाजी खूप चविष्ट असं लागतं. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.